जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय। या हरिपाठातील दुसरा अभंग सुरू आहे। या दुसऱ्या अभंगातील पहिला चरण काल आपण पाहिला। जन्माचे कारण रामनाम पाठी जाईजे वैकुंठी एकी हेळा। एकी हेळा म्हणजे अकस्मात, अचानक। आत्मज्ञानाची प्रक्रिया साधकाच्या जीवनात अचानक क्षणार्धात घडून येते। फक्त त्यासाठी साधकानं तयारी मात्र आयुष्यभर केलेली असते, वर्षानुवर्ष केलेली असते। पूर्ण जन्म सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये झिजवलेला असतो। हा विषय बघत असताना आपण हेही पाहिलं की मनुष्य जन्माचा मुख्य हेतू काय आहे। फक्त प्रापंचिक वैषयिक सुख मिळवणे यात मनुष्य जन्माचं सार्थक नव्हे। मनुष्यामध्ये याहूनही उच्च पातळीचा आनंद मिळवण्याची क्षमता आहे। स्वतःचं स्वरूप ओळखून घेण्याची क्षमता आहे। ती क्षमता त्यानं तपासली पाहिजे, त्या दृष्टीनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे, अशी सर्व संतांची तळमळ आहे। म्हणूनच अनेक संतांच्या अभंगांमध्ये हा विषय येतो की भाग्यवशात तुला जर नरदेह प्राप्त झालेला आहे तर तो सत्कारणी लाव, काहीतरी सत्संगती धर, सद्ग्रंथांचं वाचन मनन कर, काहीतरी नामस्मरण भजन कीर्तन कर, ध्यानधारणा कर, जेणेकरून जे मानवी क्षमतेमध्ये शक्य आहे असं आत्मज्ञान तुला प्राप्त होईल। अर्थात ही त्यांची तळमळ आहे। त्यांचं ऐकून सगळेजण तसं करतातच असं नाही। असं सगळेच त्यांचं ऐकून वर्तन करत असते तर त्यांना वारंवार वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन उपदेश करावा लागला नसता। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। पारमार्थिक आचरण कसं करायचं हे दाखवून देण्यासाठी आम्ही पृथ्वीवरती आलोय, असं तुकाराम महाराज म्हणतायत। संत चरित्राला अनेक पैलू असतात। त्यांचं जीवनचरित्र असतं, त्यांचा उपदेश असतो, त्यांनी केलेली साधना, त्या साधनेत त्यांना आलेल्या अडचणी आणि त्या अडचणींवर त्यांनी केलेली मात, असे सगळे विषय त्यामध्ये येतात। आता निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई या भावंडांचंच बघा ना। इतके अलौकिक पारमार्थिक अधिकाराचे ते असूनही केवढा त्रास, केवढा छळ त्यांना सहन करावा लागला। पण असा कुठे उल्लेख आढळतो का हो की त्यांनी लोकांनी आपल्याला त्रास दिला म्हणून लोकांशी बदला घेतला किंवा लोकांबद्दल मनात आकस बाळगला? मुळीच नाही। क्षमाशीलता, शांती, औदार्य, लोकांच्या कल्याणाकरता वाटणारी तळमळ, असेच संतांचे गुण आपल्याला दिसून आले। कोणी असा युक्तिवाद करतं की अहो ते संत होते, त्यांना ते सहज शक्य आहे, आमचा झालेला अपमान आम्ही कसा विसरू, आमच्या जीवनात आलेली दुःख आम्ही कशी विसरू? पण असा युक्तिवाद करणं योग्य नाही। त्यापेक्षा आपण त्यांच्या जीवनचरित्रातून साधनेचं प्रोत्साहन घ्यावं। प्रत्येक संताचं चरित्र हे अलौकिकच आहे। त्या चरित्रामध्ये त्यांनी आध्यात्मिक उंची गाठल्याचं वर्णनही येतं। पण जर आपण दरवेळी असंच म्हणत राहिलो की अहो ते संत म्हणून त्यांना ते शक्य झालं आणि आपण सामान्य माणसं आहोत, तर आपली पारमार्थिक प्रगती कधीही संभवत नाही। हे समजून घेणं गरजेचं आहे की संत चरित्रे ही अभ्यासण्याकरिता, समजून घेण्याकरिता, अनुसरण्याकरिता आहेत। संत वाङ्मयांचंही तेच आहे। संत चरित्रांमधील एक मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचं वाङ्मय। जो तो संत महात्मा त्याच्या त्याच्या वाङ्मयामधून प्रगट झालेला आहे। ज्ञानेश्वरीचंच उदाहरण घ्या। माऊलींनी ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची टीका म्हणून सांगितली, हे तर सर्वांना माहीत आहेच। पण माऊली तितक्यापुरतेच थांबले नाहीत। प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये सुद्धा ज्या गोष्टी नाहीत, जो विषयांचा उलगडा नाही, तो माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे। असंच सर्व संत वाङ्मयाचं आहे।
म्हणूनच नामदेव महाराज जेव्हा हरिपाठ लिहितात त्यावेळी ते साधकांसाठी मार्गदर्शन करतायत हे उघडच आहे. केवळ भगवंताची त्यांच्यापुरती भक्ती म्हणून त्यांनी त्या रचना केलेल्या नाहीत. त्यातून त्यांना बोध द्यायचा आहे. जीवनचरित्र जेव्हा देहानं संत जगत असतो त्यावेळी त्यातील बोध त्याच्या जोडीला जे देहाने हयात असतात त्यांनाच होऊ शकतो. आता 100 वर्षांपूर्वी अमुक अमुक वेळी गोंदवलेकर महाराज कसं वागले हे आपल्याला आज कसं कळणार? त्यामुळे त्यातून आपण बोध घेऊ शकत नाही, कारण आपण तेव्हा हयात नव्हतो. मात्र महाराजांनी जे सांगून ठेवलेलं आहे त्यातून आपल्याला बोध मिळतो, आपल्याला मार्गदर्शन मिळतं, आपल्याला वाट दिसते. ती वाट जर अनुसरली तर त्या संताची कृपा आपल्यावरती होते. याकरिताच निरूपण अत्यंत आवश्यक आहे. हे तसंच आहे की एखाद्या अज्ञात स्थळी आपल्याला जायचं आहे, आपल्याला काहीही कळत नाही आहे, माहीत नाही आहे, सुचत नाही आहे, पण त्या अज्ञात स्थळी जाऊन आलेला महात्मा आपल्याला त्या मार्गाची माहिती देत आहे. आता हेच पहा, नामदेव महाराजांच्या हरिपाठातील 2ऱ्या अभंगाची सुरुवात आपण काल पाहिली. त्यात जे काही नामदेव महाराज म्हणाले त्यात एक अर्थ उघड झाला की साधनेच्या मार्गावरून गेल्यामुळेच या नरदेहामध्ये आत्मप्रचिती येते. ती एकी हेळा येते, अकस्मात येते. हे जरी खरं असलं तरी त्यामागे साधनेचा सातत्याने केलेला अभ्यास आहे. पुढच्या ओळीमध्ये ते त्या अभ्यासालाच सूचित करतात. ते म्हणतात, राम नाम ऐसा जिव्हा उमटे ठसा, तो उद्धरेला पैसा इहलोकी. ज्याच्या जिव्हेवरती रामनामाचा ठसा उमटतो त्याचा उद्धार या इहलोकामध्ये निश्चित आहे असं ते म्हणतायत. पण आपण थोडासा खोल जाऊन याचा विचार करूया. जिव्हेवर ठसा उमटणे याचा अर्थ काय हो? हे जाणून घेण्याच्या आधी आपण ठसा म्हणजे काय हे जाणून घेऊया. वरकरणी पाहता त्याचा अर्थ असा आहे की शिक्का किंवा मोहर. आता समजा कचेरीत आपण गेलो आणि साहेबानं खाली शिक्का मारला तर त्याचा अर्थ काय होतो? वर जे काही कागदावर लिहिलेलं आहे त्याला शिक्का मारणाऱ्याची संमती आहे किंवा त्याला साक्ष आहे जो शिक्का मारत आहे तो, असा त्याचा अर्थ होतो. एक प्रकारे जो काही मजकूर आहे त्याला एक अधिकार तिथे प्राप्त होतो. जसं आपण बँकेत गेलो आणि खाली बँकेचा शिक्का असेल तर अर्थ असा होतो की हे बँकेतूनच आलेलं आहे याचा हा पुरावा आहे. व्यवहारात आपण काहीतरी खरेदी करतो तर त्याखाली शिक्का असतो. पावतीवरती शिक्का आहे का असं दुकानदार विचारतो, म्हणजे ही आमचीच आहे का याची तो खूण विचारतो. नामदेव महाराज इथे भगवंताच्या नामाच्या शिक्क्याबद्दल आपल्याला बोलतायत की असा शिक्का जर उमटलेला असेल तर इहलोकामध्ये उद्धार निश्चित आहे. मग आपल्याकडे असा शिक्का आहे का हे पडताळण्याच्या आधी आपल्याकडे कुठला शिक्का आहे ते आपण बघूया. आपल्याकडे शिक्का आहे आपल्या मीपणाचा, आपल्या कर्तृत्वभावाचा, अभिमानाचा, अहंकाराचा. हा आपला शिक्का आपण आयुष्यभर वागवत आलेलो आहोत. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, कृतीच कशाला, आपल्या प्रत्येक विचारामध्ये हा शिक्का आपल्याजवळ आहे. माझा विचार तो आहे आणि म्हणून माझी कृती आहे, आणि माझी कृती ती झाल्यामुळे त्या कर्माचं बंधन आपल्याला लागलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपला माझेपणा आहे, मीपणा आहे. आपले श्वास, आपला देह, आपले कपडे, आपलं अन्न, आपल्या वस्तू, आपले आप्तेष्ट, सगळीकडे आपण आपल्या मीपणाचा ठसा, शिक्का ठेवलेला आहे. आता नामाचा ठसा ठेवणं म्हणजे याच्या अगदी उलट झालं, कारण मीपणा, माझेपणा, अभिमान याच्या उलट भगवंताचं नाम आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी नाही तू आहेस याचे नाव नामस्मरण. काय सुंदर वाक्य आहे पहा. खरं म्हणजे या वाक्यामध्ये अतिशय खोल अर्थ दडलेला आहे. आपण स्वतःला मीपणानं विसरणं हे नामस्मरणाचं मर्म आहे खरं तर. असं आपल्याला आपण विसरल्याशिवाय आपला ठसा बदलणार कसा? आज जो अहंकाराचा, अभिमानाचा, मीपणाचा ठसा आहे
तो बदलून भगवंताचा ठसा होणार कसा? तर त्याला उपाय एकच आहे. भगवंताला, सद्गुरूंना शरण जावे आणि त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये आपला काळ व्यतीत करावा. हा ठसा उमटवण्यासाठी ठशाचाच अभ्यास करावा लागतो. असं पहा, आज आपल्याकडे मीपणाचा ठसा आहे हे आपण पाहिलं, पण याचाही विचार करू की हा ठसा आला कुठून? या ठशाचा अभ्यास घडला म्हणूनच हा ठसा आला. जन्मोजन्म आपण मीपणाने वर्तन करत असल्यामुळे आपल्याकडे हा मीपणाचा ठसा आलेला आहे. आता याला उपाय हाच की आपल्याला जो ठसा हवा आहे त्या ठशाचं वर्तन करणे, म्हणजेच भगवन नामामध्ये राहण्याचा जास्तीत जास्त अभ्यास करणे. हे कसं आहे हे ज्याचं त्यानं करून पाहावं बरं का. नाम न घेता नामाचा अनुभव नाही असं विधान करू नये. आपण व्यवहारात असं करतो का? जिलबी गोड आहे असं आपण म्हणतो, पण जिभेवर ठेवल्यानंतरच म्हणतो. आता कोणी म्हणेल की आम्हाला माहीतच आहे जिलबी गोड आहे, पण अहो कधीतरी कोणीतरी ती खाल्ली आहे आणि ती गोड आहे हे सांगितलंय म्हणून आपल्याला आज माहीत आहे. भगवंताच्या उपासनेबद्दलही असंच आहे. संतांनी हे आत्मसुख घेतलेलं आहे आणि म्हणून ते आहे असं ते आपल्याला सांगतात. जसं की रामनामाचा ठसा जिव्हेवरती येतो हा अनुभव नामदेव महाराजांचा आहे, म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात की हा ठसा तुम्ही कमवा म्हणजे तुमचा उद्धार या इहलोकामध्ये निश्चित आहे. अर्थातच यासाठी अभ्यास पाहिजे. इथे जिव्हा हा शब्द आपल्या इंद्रियांनाही निर्देशित करतो. आपल्या इंद्रियांना बहिर्मुखतेची सवय लागलेली आहे. आज आपण विषयवासनांमध्ये लिप्त आहोत ही सत्यता आहे, पण या सत्यतेचा विचार केला तर आपल्याला थोडंसं उलटं जावं लागेल. समजा आपण अन्नाच्या वासनेमध्ये लिप्त आहोत, तर असे आपण लिप्त का झालो याचा जर उलट मार्गाने विचार केला तर असं लक्षात येतं की आपलं इंद्रिय पहिल्यांदा अन्नाकडे धावायला लागलं. कशामुळे? तर अन्नाची वासना निर्माण झाली. ती कशामुळे? तर जीवाचा भूक हा जो धर्म आहे त्याच्यामुळे. पण आपण या सगळ्या प्रवासात कुठेतरी विवेक घालवला. आपल्या जीवाच्या गुणधर्मामुळे आपल्याला भूक लागली. भूक लागणं काही वाईट नाही, ठीक आहे. भुकेमुळे अन्नाची वासना निर्माण झाली, वासनेमुळे इंद्रिय तिकडे धावली, इथंपर्यंतही ठीक आहे. पण पोट भरल्यानंतर आपण हाव ठेवली, अन्नाची चटक बाळगली, त्या अन्नाचं चिंतन मनन केलं, त्यामुळे ती हाव वाढत गेली. इथे आपण विवेक घालवला. गरज होती आपली भूक शमवण्याची, पण आपण केलेल्या अन्नाच्या चिंतनामुळं त्या भुकेचं परिवर्तन हाव या गोष्टीत झालं, चटक या गोष्टीत झालं. त्यामुळे मग मला जे अन्न आवश्यक नाही किंवा गरजेपेक्षा जास्त आहे तेही मी खायला लागलो. असंच आपलं प्रत्येक भोगाच्या बाबतीत झालेलं आहे. आणि म्हणूनच नामाचा अभ्यास आवश्यक आहे. का बरं? कारण अशी चटक लागणं, एखाद्या गोष्टीच्या चिंतनामुळे, मननामुळे त्या गोष्टीकडे आपण वाहवत जाणं, ही क्षमता आपल्यामध्ये आहे. तर मग ती भगवंताच्या नामाकडे का लावू नये? नामदेव महाराज आपल्याला या ओळीत सांगतायत की जिव्हेवरती रामनामाचा ठसा आला पाहिजे, म्हणजेच आपल्या इंद्रियांना अंतर्मुखतेचा अभ्यास लावला पाहिजे. असं पहा, आपण अन्नाचं चिंतन केलं आणि अन्नाची वासना वाढत गेली ना, म्हणजे खरं आत्ता मिसळ खाण्याची काहीही गरज नाही, पण मिसळीची चव आपण आठवतो, फोटो बघतो, वर्णन ऐकतो, मनातल्या मनात त्याचं चिंतन करतो, आपल्या तोंडाला पाणीही सुटतं आणि आपण गाडी काढून मिसळ खायला जातो. आता हीच गोष्ट नामाच्या बाबतीत का करू नये? भगवंताचं, त्याच्या लीलांचं चिंतन का करू नये? श्री महाराजांच्या चरित्राचं चिंतन का करू नये? भगवन नामाचं चिंतन का करू नये? हे जर चिंतन केलं तर साहजिकच आपली इंद्रिय त्या दिशेला धावायला लागतील. स्थूल विषय आणि भोग हे बाहेर आहेत, भगवंताचा अनुभव आत आहे. त्यामुळे साहजिकच नामाच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या चिंतनानं इंद्रिय अंतर्मुख होतात.
म्हणजे थोडक्यात चिंतन, मनन, अनुसंधान ठेवणे हे जे काही गुण आपल्याजवळ आहेत त्यांचा वापर करून इंद्रियांना अधिकाधिक बहिर्मुख करण्यापेक्षा अंतर्मुख व्हा, असं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. आणि असं अंतर्मुख होणं म्हणजेच रामनाम ऐसा जिव्हा उमटे ठसा. मग या इहलोकामध्ये उद्धार निश्चित आहे. तो उद्धरेल आपैसा इहलोकी. याच साधनेला नामदेव महाराज थोड्या वेगळ्या पद्धतीनं पुढच्या चरणांमध्ये सांगतात. 2 अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथे. आणि नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. भगवंताच्या नामाचा हा अभ्यास, अंतर्मुखतेचा हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे असं ते म्हणतात. मग आता हा जर आपण करत असू तर मग अन्य काहीही तू करू नको असं ते म्हणतात. हा विषय तुकाराम महाराजांच्या हरिपाठातही आलेला पहा की आपल्याला जर सद्गुरूंकडून साधना मिळाली असेल किंवा आपण जर भगवंताच्या नामाच्या साधनेची निश्चितता केली असेल तर त्यामध्ये एकविध भावानं राहणं फार महत्त्वाचं आहे. न लगे तुझं नेम नाना पंथे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते हेच सांगतात की ही एकविधता तू घालवू नको. जो अभ्यास तू करत आहेस नामस्मरणाचा किंवा ध्यानाचा, त्यामध्ये घट्ट राहा, निश्चयानं राहा. बहुतांश वेळेला हा निश्चय राखणं अवघड जातं. कसं होतं, नामस्मरण किंवा ध्यानधारणा करायला लागलं की लगेच अनुभव आला असं होत नाही. अनुभव नसेल तर प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळं मग साधकाला वाटायला लागतं की थोडं आता हे वाचून बघू, थोडं हे पारायण करून बघू, थोडं या यात्रेला जाऊन बघू, थोडी ही उपासना करून बघू, वगैरे वगैरे. यात होतं काय, कुठलीही उपासना स्थिरतेनं काही वर्ष घडत नाही. अहो, साधं पाणी मिळवण्यासाठी सुद्धा एके ठिकाणी काही फूट खणावं लागतंच ना. नुसताच एक खळगा खणला की पाणी लागलं असं होतं का? तसंच इथे आहे. निश्चितता साधनेची महत्त्वाची आहे. कुठेही भरकट होता कामा नये. हवं तर साधन निवडायच्या आधी तुम्ही हवा तेवढा अभ्यास करा, तर्कवितर्क करा. पण एकदा साधन निवडलं की तिथे मात्र निश्चयानं राहता आलं पाहिजे. नाहीतर ते 50 ठिकाणी 10-10 फूट खणल्यासारखं होईल. अशानं पाणी कधीही लागत नाही. या निश्चयालाच नामदेव महाराज या ठिकाणी अधोरेखित करतायत. 2 अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझं नेम नाना पंथे. जी उपासना आहे ती सर्वश्रेष्ठ आहे आणि यातच माझं कल्याण आहे असा भाव अत्यंत गरजेचा आहे. मग त्याच्यात भरकट येत नाही. आज ही उपासना, नंतर ती उपासना, काही काळानं वेगळीच उपासना, अशी धरसोड त्या ठिकाणी होत नाही. गोंदवलेकर महाराज सुद्धा हेच सांगतात की नामामध्येच माझं कल्याण आहे, माझ्या जीवनाचं सार्थक आहे, असा दृढ भाव पाहिजे. भगवंताच्या नामाशिवाय मी अन्य काहीही जाणत नाही, अशी निष्ठा पाहिजे. ही निष्ठा, ही दृढता, ही साधनेची निश्चितता तुम्ही रामचरित्रातून घ्या, असं नामदेव महाराज म्हणतात. नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. श्रीरामचंद्रांचा धीरोदात्तपणा असेल, अडचणींना सामोरं जाण्यासाठीचं शौर्य असेल, एक पत्नीव्रत असेल, सद्गुरूंप्रतीचा आदरभाव असेल, भक्तिभाव असेल आणि संपूर्ण जीवन जगत असतानाची स्थितप्रज्ञता असेल, या सगळ्या गोष्टी साधकाला गरजेच्या आहेत. त्याच्याही जीवनामध्ये असे प्रसंग येतात की त्याचं धैर्य सुटतं, त्याला शौर्याची गरज असते, त्याला स्थितप्रज्ञ राहण्याचीही गरज असते. नामदेव महाराज म्हणतायत की हे तुम्ही रामचरित्रातून घ्या आणि तुमची साधना वाढवा, तरच तुमचं कल्याण होईल. नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. असा हा या हरिपाठातील दुसरा अभंग आहे. यथावकाश आपण पुढील अभंगही पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.